नमस्कार. स्थानिक किंमत ही संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्या मुले कसे ओळखतात आणि वाचतात ही संकल्पना आज आपण स्पष्ट करणार आहोत. स्थानिक किंमत ही संकल्पना मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण संख्यांचे घर ही एक कृती करून मुलांकडून घेणार आहोत. घर हे मुलांना अधिक जवळचं वाटते आणि याचाच वापर करून संख्यांचं घर ही कृती आपण करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. तर संख्यांचे घर ही कृती कशी करायची हे आपण पुढे पाहणार आहोत. संख्यांचं घर ही कृती करताना आपल्याला विद्यार्थ्यांना टेबलवर कार्ड द्यायची आहे, अंकांची कार्ड द्यायची आहे. विद्यार्थी त्याला पसंतीनुसार कोणतेही एक कार्ड उचलेल आणि त्याप्रमाणे या संख्यांच्या घरात एकक आणि दशक याप्रमाणे मांडणी करेल. एखाद्या विद्यार्थ्याने 43 हे कार्ड उचलले तर 43 यात 3 एकक आणि 4 दशक आहे, तर तो विद्यार्थी एककाच्या घरात 3 एकक ठेवेल आणि 4 दशक म्हणजेच 4 आपल्याला दशक दांडे तो दशकाच्या घरात ठेवेल. यावरून त्याला स्थानिक किंमत ही संकल्पना स्पष्ट होईल की एकक 3 हा एकक स्थानी आहे आणि एककाच्या घरात 3 सुटे आले आहेत, त्यामुळे या 3 ची स्थानिक किंमत 3च राहील. पण 4ला दशकाच्या घरात आपण ठेवलेला आहे, त्याची किंमत 40 येईल. यानंतर दुसरा विद्यार्थी येईल आणि 37 ही संख्या आपल्याला संख्यांच्या घरात आपल्याला ठेवायची आहे, तर तोही विद्यार्थी एककाच्या घरात 7 एकक ठेवेल आणि दशकाच्या घरात 3 दशक दांड्या ह्या ठेवेल. म्हणजे याप्रमाणे त्यालाही त्याचा संख्यांच्या स्थानिक किमतीचा संबोध स्पष्ट होईल की एकक हा 7 आहे, म्हणून एककाच्या घरात 7 एकक आले, मग 7 या अंकाची किंमत 7 येईल. तर दशकाच्या घरात 3 दशक दांडे आले म्हणजेच 30, 3 ची किंमत 30 येईल. याप्रमाणे आपण 37 या अंकाची स्थानिक किंमत मुले चांगल्या प्रकारे सांगू शकतील. स्थानिक किमतीचा बोध देताना एखादा विद्यार्थी 40 हे कार्ड उचलेल तेव्हा त्याला या संख्यांच्या घरात 40 या संख्ये इतके एकक आणि दशक ठेवायचे आहे. तर 40 या संख्येत 0 एकक आहे, म्हणून एककाच्या घरात काहीच येणार नाही. परंतु 40 या संख्येत 4 दशक आहे, तर 4 दशक तो दशकाच्या या संख्येच्या घरात 4 दशक ठेवेल. यावरून विद्यार्थ्याचा संबोध त्याला स्पष्ट होईल की 0 एकक म्हणून त्याची किंमत 0च राहील, पण 4 दशक म्हणजेच 4 दशकाची किंमत ही 40 राहील. संख्यांचे घर या संख्यांच्या घरांमध्ये एकक आणि दशक ही संकल्पना मुलांची स्पष्ट झाली आणि संख्यांच्या घरात जर त्यांनी दशक दांडे आणि एकक व्यवस्थित ठेवले तर स्थानिक किंमत त्या विद्यार्थ्याने योग्य प्रकारे सांगितली. त्याचसोबत आता आपण या संख्यांच्या कार्डावर आपण मुलांना दशक दांडे आणि एकक हे ठेवायला सांगणार आहोत. पुढची कृती ही आपल्याला संख्या कार्डाच्या सहाय्याने करायची आहे. मी तुम्हाला एक कार्ड दाखवेल, त्या कार्डवरील संख्या इतके एकक आणि दशक दांडे आपल्याला ठेवायचे आहेत. आता हे कार्ड आहे, हे 37 यावर लिहिलेले आहे. याप्रमाणे यात 7 एकक आहे, म्हणून 7 एकक आपल्याला 7च्या अंकाच्या खाली ठेवायचे आहे. 3 दशक यामध्ये आहेत, म्हणून 3 दशक दांडे आपल्याला 3 या अंकाच्या खाली ठेवायचे आहे. याप्रमाणे वेगवेगळी संख्या कार्ड आपण मुलांना देऊ शकतो आणि मुलं त्याचा वापर करून स्थानिक किंमत ही आपल्याला सांगू शकतात. संख्यांचे घर आणि संख्या कार्ड यासारख्या वेगवेगळ्या कृतींद्वारे आपण 21 ते 50 पर्यंतच्या संख्यांची स्थानिक किंमत सांगून संख्या वाचतो आणि ओळखतो ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करू शकतो.